कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने मंगलवार को मराठा ओबीसी आरक्षण प्रकरण और हाल ही में जारी जीआर सरकारी निर्णय पर प्रतिक्रिया देते हुए कई गंभीर मुद्दे उठाए। उन्होंने बताया कि 6 सितंबर को विदर्भ के ओबीसी नेताओं की बैठक बुलाई गई है, जबकि 8 सितंबर को अन्य नेताओं और विशेषज्ञों के साथ चर्चा की जाएगी, ताकि इस जीआर से ओबीसी समाज को कोई नुकसान हुआ है या नहीं, इस पर स्पष्टता लाई जा सके। वडेट्टीवार ने आगे कहा कि मराठा और कुणबी दो अलग जातियां हैं। यह सर्वोच्च न्यायालय ने पहले ही स्पष्ट किया है। यदि जीआर में हैदराबाद गैजेट का संदर्भ देकर निर्णय लिया गया है तो उसे कैबिनेट की मंजूरी की आवश्यकता है। सातारा गैजेट का कहीं उल्लेख नहीं किया गया है। उन्होंने ये भी कहा कि अभी तक 58 लाख नोंदी में से 96,000 लोगों को जाति प्रमाण पत्र दिए गए हैं, लेकिन उनके वैधता का मुद्दा अब भी अनसुलझा है। वडेट्टीवार ने चेतावनी दी कि ओबीसी समाज पर दबाव डालकर यह पूरी प्रक्रिया चलाई जा रही है और सरकार को राहुल गांधी की सोच के अनुसार विवेक से काम लेना चाहिए। उन्होंने स्पष्ट किया कि अभी कोर्ट में याचिका दाखिल करने की कोई जल्दी नहीं है। बिना तैयारी के कदम उठाने से नुकसान हो सकता है। वडेट्टीवार ने भाजपा नेता कृष्णा खोपड़े पर तीखे शब्दों में निशाना साधा। उन्होंने कहा कि खोपड़े ने विधान परिषद के कांग्रेस सदस्य अभिजीत वंजारी को धमकी दी है। हमारे पास इसके रिकॉर्ड मौजूद है। लोकतंत्र में इस तरह की धमकी अस्वीकार्य है। वडेट्टीवार ने कहा 4 साल से वंजारी विधायक है। उन्होंने जनसंपर्क कार्यालय खोला है। इसमें डरने जैसी कोई बात नहीं है। खोपड़े धमकी देना बंद करे, वरना कांग्रेस भी करारा जवाब देगी। उन्होंने अंत में कहा कि सरकार लगातार जीआर बदलकर समाजों के बीच भ्रम फैलाने का काम कर रही है। महाराष्ट्र में आरक्षण का असली समाधान करने के बजाय यह केवल राजनीतिक खेल चल रहा है। कालचा जीआर पाहिला, वाचलाय मी। अनेकांशी माझी चर्चा आता सुरू आहे। त्या जीआरच्या संदर्भातली स्पष्टता आणण्यासाठी आणि त्यावर चर्चा करण्यासाठी विदर्भातील ओबीसी नेत्यांची बैठक आम्ही 6 तारखेला बोलवली आहे आणि उर्वरित महाराष्ट्रातील नेत्यांची बैठक 8 तारखेला मी बोलवलेली आहे आणि या जीआरनुसार ओबीसीला काय झळ पोचते, ओबीसीचं काय नुकसान होतं, या संदर्भातल्या काही तज्ञ लोकांना सुद्धा त्या बैठकीमध्ये आम्ही पाचारण केलेलं आहे। मुळात मराठा ओबीसी मराठा हा जो काही आरक्षणाचा विषय महाराष्ट्रात सध्या गाजतो आहे, हे आंदोलन उपोषण केली जात आहे। यात मुळात ज्या पक्षाची भूमिका आरक्षण विरोधी आहे ते कोणाचं भलं करतील? ज्या पक्षाचा मूळच आरक्षणालाच विरोध आहे आणि हे वारंवार या पक्षांनी आपली भूमिका मांडली आहे। त्यांच्या मातृपक्षांनी सुद्धा ती भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे आणि असं असताना निवडणूक आली की समाजाला खिळवणं आणि मतांचा फायदा उपटणं एवढंच काम महायुती सरकार करत आहे। मुळात ज्यावेळेस जरांगे पाटलांचा मोर्चा नवी मुंबईपर्यंत आला आणि जो गुलाल उधळला गेला, त्यानंतर परत त्यांना येण्याची पाळी का आली, याचं उत्तर एकत्र सरकार चालवणाऱ्यांनी एकत्ररित्या दिलं पाहिजे। ते देवेंद्र फडणवीस असू देत किंवा एकनाथ शिंदे असू देत, दोघांच्याकडून त्या प्रश्नाचं उत्तर मराठा समाजाने आधी घ्यायला पाहिजे होतं। तसं न होता काल जो काही चर्चा झाली, मला वाटतं की या संदर्भात आता अधिकचं बोलणं घाईचं होईल। ओबीसीचं नुकसान होतं की नाही, तर त्या 58 लाख नोंदी ज्या काही सापडल्या गेल्या होत्या त्यातून आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे 96 लाख लोकांना कास्ट सर्टिफिकेट दिली गेली। त्यातील 96,000 कास्ट सर्टिफिकेट दिली गेली। त्यांच्या व्हॅलिडिटीचा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे। मराठा आणि कुणबी या दोन जाती वेगळ्या आहेत, हे सर्वोच्च न्यायालयाने नाही हायकोर्टाने स्पष्ट केलेलं आहे। त्यांच्या आदेशात या दोनही बाबीचा उल्लेख आहे की हे दोनही जाती एक नाहीत, कुणबी किंवा मराठा असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे। आणि असं असताना सुद्धा जर त्या जीआर मधून हैदराबाद गॅजेटचा संदर्भ देऊन तो जीआर काढला असेल, हा जीआर आहे, त्याला कॅबिनेटची आता मंजुरी घेऊन कॅबिनेटच्या पुढे गेल्यानंतर चर्चा होऊन अंतिम मसुदा काय येतो आणि
सातारा गॅजेटच्या संदर्भात तर कुठेही असा काही उल्लेख नाहीये। यामुळे भारतीय जनता पक्षाची भूमिका दोनही समाजाची मतं मिळवण्यासाठी दोघांनाही खेळवत ठेवायचा, दोघांनाही धूर्तपणे फिरवत ठेवायचा आणि आपली पोळी शेकायची, हाच त्या JRचा आता अर्थ निघतो आहे। आणि त्यामुळं ओबीसीचं नुकसान झालं की नाही हे आज मी सांगणार नाही, परंतु ओबीसीच्या वरच हा सगळा काही प्रकार होतो आहे तो ओबीसी मधूनच मिळवण्यासाठी होतो आहे। त्यामुळे सरकारकडे आमची मागणी आहे की राहुलजींच्या भूमिकेने हे सरकारने थोडासा बुद्धी वापरून, भ्रष्ट झालेली बुद्धी वापरून त्यांनी तो निर्णय घेण्याची आवश्यकता आहे। एक मिनिट, तो भ्रष्ट झालेली बुद्धी यासाठी म्हणतो मी की अनेक राज्यांनी ओबीसीचं आरक्षण वाढवून घेतलंय किंवा एकूणच आरक्षणाची कॅपच ओलांडली आहे। त्यामध्ये तेलंगणाने आता सांगितल्याप्रमाणे अध्यक्ष महोदयांनी 42% आरक्षण मिळतोय ओबीसीला, 72% आरक्षण तामिळनाडूमध्ये दिलं जात आहे। हे जातनिहाय जनगणना करून ज्यांची जेवढी संख्या वाढली तेवढी त्यांची हिस्सेदारी, हे एकदा झाल्याशिवाय महाराष्ट्रामध्ये हे जे काही चाललाय सोंगाड्याचा खेळ हा संपणार नाही। हे प्यादे काही नाचवले जातात हे संपणार नाही। ओबीसीचेही मराठ्यांचेही बनवाबनवी करून त्यांना पद्धतशीरपणे तोंडाला पाणी पुसण्याचं काम सुरू आहे। देणं घेणं काही नाही। काय ओबीसीचं भलं झालं? आज काँग्रेसची सरकार असताना 2014 पर्यंत ओपन टू ऑल ओपन असा JR होता। त्यामध्ये एक गोष्ट क्लिअर होती की आरक्षणातील कॅटेगरीच्या जे आरक्षणामध्ये असलेल्या जमाती आहेत, जाती आहेत, त्यांना ओपन मध्ये सुद्धा संधी होती आणि ती संधी मोदी सरकारने JR काढून घालवली। मध्यंतरी राज्यामध्ये आमचं सरकार आल्यानंतर आम्ही तो JR बदलला, पुन्हा फडणवीसांचं आणि शिंदेचं सरकार आल्यानंतर तो JR लागू केला। त्या JRचा अर्थ जरा ओबीसी लोकांच्या किंवा ओबीसी आणि इतर बांधवांच्या लक्षात आला पाहिजे। ओबीसी, SC, ST, विजयंती जो काही आमचा समाज आहे की आज तुम्हाला आरक्षणाच्या मर्यादेतच गुंतवून ठेवलेला आहे। 52% आरक्षणामध्ये या राज्यातील SC, ST, ओबीसी, विजयंती हा 85% लोकांना तुम्ही 52% आरक्षण देताय आणि 20% लोकांसाठी 48% आरक्षण ठेवलेलं आहे हा JR मुळे। त्यामुळे शासकीय नोकऱ्यामध्ये 20% लोकांना 48%चा वाटा मिळतो आहे। हे काही आमच्या म्हणजे ज्या लोकांचा या संदर्भातली काही चळवळ आहे त्यांना ही बाब मला त्यांच्या लक्षात आणून द्यायची आहे आणि माझ्या ओबीसी बांधवांच्याही लक्षात आणून द्यायची आहे। त्यामुळे कुठला फायदा झाला, काय फायदा होतोय ओबीसीचा किंवा SCचा, STचा, या समूहाला गाळण्याचं काम महाराष्ट्रात सुरू आहे, याला खड्ड्यात घालण्याचं काम महाराष्ट्रात सुरू आहे। आणि नव्यानं हे जे काही JR काढून त्यामधून काय साध्य होतं किंवा मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर, मी तुला गुदगुल्या लावतो तू हसल्यासारखं कर, असा यातला प्रकार आहे का हे आज सांगणं अत्यंत घाईचं होईल। त्यामुळे त्या संदर्भातली आमची भूमिका मी आमच्या ओबीसी अनेक तज्ञांशी चर्चा करून बैठक लावणार आहे। 8 तारखेला मुंबईत बैठक आहे, विदर्भातील नेत्यांची 6 तारखेला बैठक आहे आणि या 2 बैठकीमध्ये चर्चा झाल्यानंतर शेवटच्या निष्कर्षापर्यंत आम्ही जाऊ। असं आहे की याचिका दाखल करायला भरपूर वेळ आहे, त्यामुळे घाईघाईमध्ये कुठली याचिका दाखल करून कोर्टातून तो वेगळ्या पद्धतीनं त्याचा अर्थ वगैरे काही लागेल आणि नुकसान होईल, यापेक्षा त्याचा अभ्यास करून आम्ही सुद्धा काय भूमिका मांडायची ती मांडू। असं ही भूमिका विखे पाटलांची आहे का? बघा, शिंदे समिती नेमून 2 वर्ष झाला, मला वाटते 23 मार्च किंवा 22 मार्च 2023ला शिंदे समिती नेमली गेली। शिंदे समितीला 2 वर्षाचा काळ काय लागला? काहीच करू शकले नाही, कुठल्याही निष्कर्षापर्यंत शिंदे समिती गेलेली नाही। याचाच अर्थ मराठ्यांची फसवणूक होते आहे हे मराठा समाजाच्या लक्षात यायला पाहिजे, पण ते आले नाही। राहिलाय अनेकांचं मत असं आहे की दोनही बाजूने आता प्रतिक्रिया येत आहेत की या JR मुळे मराठ्याला काही मिळणार नाही, पण ओबीसी समाजांची भावना अशी आहे की या JR मुळे ओबीसींचं प्रचंड नुकसान होणार आहे। नाही, असं आहे की त्यामुळे ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय संघाचे अध्यक्ष तज्ञ आहेत, हुशार आहेत आणि सध्या त्यांची भूमिका
ही उत्तम आहे असं मी मानतो. म्हणजे दोन्ही बाजूनं बॅलन्स करणारी आहे, सरकारलाही आणि ओबीसीलाही. त्यामुळे कदाचित त्यांची भूमिका तशी मानली गेली असावी. हैदराबाद गैजेट का उल्लेख कर रहे हैं, तो हैदराबाद का जो गैजेट है, तो हैदराबाद की सरकार ने अर्थात तेलंगाना की सरकार ने ओबीसी के लिए 42% आरक्षण की घोषणा अपने राज्य में वहां की है. इसलिए हैदराबाद गैजेट का जब उल्लेख महाराष्ट्र के मुख्यमंत्री कर रहे हैं, तो क्या वो तेलंगाना सरकार का जो रुख है और उन्होंने जो जाति न्याय जनगणना की उसकी हिमायत सिफारिश करके